नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. ही माहिती तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती किंवा इतर कोणतीही भरती असो अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त ठरणारी आहे. तर बघा, पहिला महाराष्ट्र राज्याची स्थापना जी आहे ती 1 मे 1960ला झालेली आहे. तर महाराष्ट्र राज्याची जी स्थापना आहे ती 1 मे 1960ला झालेली आहे. महाराष्ट्र राज्याची राजधानी जी आहे ती मुंबई आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे ती मुंबई आहे. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे ती नागपूर आहे. महाराष्ट्र राज्याची राजधानी, उपराजधानी नागपूर आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर बघा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे होते. तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे होते. महाराष्ट्राचे चालू मुख्यमंत्री किंवा सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे आहेत. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. बघा, महाराष्ट्र राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? तर बघा, महाराष्ट्र राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर एवढे आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्याचे दक्षिण आणि उत्तर लांबी किती आहे? महाराष्ट्र राज्याची दक्षिण आणि उत्तर लांबी जी आहे ती आहे 720 किलोमीटर एवढी आहे. तर दक्षिण आणि उत्तर लांबी 720 किलोमीटर एवढी आहे. महाराष्ट्र राज्याची पूर्व व पश्चिम लांबी जी आहे ती 800 किलोमीटर आहे. पूर्व व पश्चिम लांबी जी आहे ती 800 किलोमीटर एवढी आहे. महाराष्ट्र राज्याच्या शेजारील सीमाराज्य कोणते आहेत? तर बघा, महाराष्ट्र राज्याच्या शेजारील सीमाराज्य कोणते आहेत? उत्तर व पूर्वेला आहेत छत्तीसगड, मध्य प्रदेश, दक्षिणेला कर्नाटक व गोवा आणि वायव्येला गुजरात या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागते. बघा, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत? महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग जे आहेत ते 6 आहेत. आणि कोणते कोणते आहेत? संभाजीनगर, नागपूर, अमरावती, पुणे, कोकण आणि नाशिक. तर महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 असून ते खालीलप्रमाणे आहेत. बघा, महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग किती आहेत? महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग जे आहेत ते आहेत 5. कोणकोणते आहेत? कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ. तर बघा, महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग 5 असून ते खालीलप्रमाणे आहेत. बघा, पुढील आहे महाराष्ट्राचे एकूण जिल्हे किती आहेत? तर बघा, महाराष्ट्राचे एकूण जिल्हे आहेत ते आहेत 36. तर बघा, कोकण विभागात 7 जिल्हे येतात. कोकण विभागात 7 जिल्हे येतात. कोणते कोणते येतात? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे कोकण विभागात 7 जिल्हे येतात. पुढे बघा, नाशिक विभागात 5 जिल्हे आहेत. कोणते कोणते आहेत? नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार. तर नाशिक विभागात असे हे खालीलपैकी 5 जिल्हे आढळतात किंवा येतात. पुढे बघा, पुणे विभागात 5 जिल्हे आहेत. कोणते कोणते आहेत? पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे 5 जिल्हे पुणे विभागात येतात. छत्रपती संभाजीनगर विभागात 8 जिल्हे येतात. कोणते कोणते येतात? छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली असे 8 जिल्हे हे छत्रपती संभाजीनगर या विभागात येतात. अमरावती विभाग, अमरावती विभागात 5 जिल्हे असून अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हे 5 जिल्हे येतात. पुढे बघा, नागपूर विभाग, नागपूर विभागात 6 जिल्हे असून नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली असे 6 जिल्हे हे नागपूर विभागात येतात. पुढे बघा, महाराष्ट्रात एकूण तालुके किती आहेत? तर महाराष्ट्रात एकूण तालुके जे आहेत ते आहेत 358 तालुके महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील एकूण महानगरपालिका किती आहेत? महाराष्ट्रात एकूण महानगरपालिका आहेत ते आहेत 29 महानगरपालिका आहेत. महाराष्ट्रात एकूण नगरपरिषदा किती आहेत? महाराष्ट्रात एकूण नगरपरिषदा जे आहेत ते आहेत 232 ते 247च्या दरम्यान आहेत. महाराष्ट्रात एकूण नगरपरिषदा 232 ते 247च्या दरम्यान आहेत. एकूण कटक मंडळे किती आहेत? एकूण कटक मंडळे आहेत फक्त 7. इथे डबल झालेलं आहे, पण एकूण कटक मंडळे जे आहेत ते आहेत 7. पुढे बघा,
महाराष्ट्रात एकूण ग्रामपंचायती किती आहेत? महाराष्ट्रात एकूण ग्रामपंचायती ज्या आहेत त्या आहेत 27,951. तर महाराष्ट्रात एकूण ग्रामपंचायत जी आहेत ते आहेत 27,951 आहेत. महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदा किती आहेत? महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदा आहेत 34. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा परिषद असेल असं नाहीच. महाराष्ट्रात जिल्हे हे 36 असून जिल्हा परिषदा हा केवळ 34च आहेत. म्हणून महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद 34 आहेत. महाराष्ट्रात एकूण पंचायत समित्या किती आहेत? महाराष्ट्रातील एकूण पंचायत समित्या ज्या आहेत त्या आहेत 351. तर 351 महाराष्ट्रात एकूण पंचायत समित्या आहेत. पुढे बघा, महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे? तर बघा, महाराष्ट्राची जी आहे एकूण लोकसंख्या किती आहे? तर बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या आहे 11,23,74,333 एवढी आहे. आणि मार्च 2026च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार 13 कोटी सांगण्यात येत आहे. तर बघा, महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या जी आहे ती 2011च्या जनगणनेनुसार आहे ती आहे 11,23,74,333 आणि मार्च 2026च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार आहे 13 कोटी. तर बघा, लिंग गुणोत्तर किती आहे? 1000 पुरुषांमागे 946 महिला आहेत. पुढे बघा, एकूण साक्षरता जे दर आहे तो आहे महाराष्ट्राचा 82.34% एवढा आहे. तर एकूण साक्षरता जो दर आहे तो आहे महाराष्ट्राचा 82.34. पुढे बघा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? बघा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो आहे अहिल्यानगर. त्याचे क्षेत्रफळ आहे 17,413 चौरस किलोमीटर एवढे आहे. तर बघा, अहिल्यानगरचे क्षेत्रफळ जे आहे ते आहे 17,413 चौरस किलोमीटर एवढे आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर बघा, महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा जो आहे तो आहे मुंबई शहर. याचे क्षेत्रफळ आहे 157 चौरस किलोमीटर एवढे आहे. पुढे बघा, महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? महाराष्ट्रातील राज्यवृक्ष कोणता आहे? तर बघा, आंबा आहे, आंबा. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे तो आहे सेकरू. पुढे बघा, महाराष्ट्र राज्याचा पक्षी जो आहे तो आहे हरियाल. तर महाराष्ट्र राज्याचा पक्षी जो आहे तो आहे हरियाल. तर बघा, पुढील प्रमुख नद्या महाराष्ट्रातून कोणत्या कोणत्या वाहतात त्या आहेत खालील प्रमुख नद्या: गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी, वैनगंगा, पंचगंगा आणि वारणा. या नद्या प्रमुख नद्या महाराष्ट्रातून वाहतात. महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांगा कोणत्या आहेत? सह्याद्री, पश्चिम घाट, सातपुडा पर्वतरांग, अजिंठा पर्वतरांग आणि बालाघाट पर्वतरांगा या प्रमुख महाराष्ट्रातील पर्वतरांगा आहेत. इथे बघा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? कळसुबाई हे शिखर आहे आणि त्याची उंची 1,646 मीटर एवढी आहे आणि ते अहिल्यानगर या जिल्ह्यात आपल्याला बघायला भेटते. हे कळसुबाई जे शिखर आहे ते आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यात बघायला भेटते आणि त्याची उंची 1,646 मीटर एवढी आहे. महाराष्ट्रातील प्रमुख धरणे बघा, महाराष्ट्रातील प्रमुख धरणे कोणते आहेत? कोयना धरण, उजनी धरण, जायकवाडी धरण, भाटघर धरण आणि राधानगरी धरण. हे बघा, प्रमुख धरणे हे महाराष्ट्रातील प्रमुख धरणे आहेत. पुढे बघा, महाराष्ट्रातील प्रमुख पीक कोणते आहे? महाराष्ट्रातील प्रमुख पीक कोणते घेतले जाते? ऊस, कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू, द्राक्षे, संत्री, डाळिंब आणि केळी हे महाराष्ट्रात प्रमुख पीक घेतले जाते. पुढे बघा, महाराष्ट्रातील वन्यजीव अभयारण्य. तर महाराष्ट्रात 4 वन्यजीव अभयारण्य आढळतात. त्यापैकी बघा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे की चंद्रपूर जिल्ह्यात आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे की मुंबई बोरिवली या ठिकाणी आहे, नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रात प्रमुख चार अभयारण्य आढळतात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या जनरल क्लास फॉर यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.